नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी व्हावू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने पाहू. गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा. आज सकाळी लवकर उठून घरातली देवपूजा आवरली, कारण की गुढी उभारायची होती. नवीन वर्षाची हा पहिलाच दिवस. नवीन संकल्पना करून प्रगतीकडे वाटचालीकडे सुरुवात करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीच्या पूजा करण्यासाठी हे बघा मी ताट सजवलं आहे. यामध्ये मी गूळ आणि कडीलिंबाचा पाला मिक्स करून घेतलेला आहे. बाजूला पाणी घेतलं आहे, हळदी कुंकूचा करंट आहे, घंटी आहे, अगरबत्ती लावूनच घेतली होती, नारळ आणि फुलं असा हा मी आरतीचं ताट सजवलं होतं. आता आपण गुढीची पूजाच करणारे. सगळी तयारी झाली होती. आता गुढीची पूजा करायला घेतली. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घरच्या अंगणामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये आपण ही गुढी उभारतो. या दिवशी घरच्या अंगणात गुढी उभारताना गुढी म्हणजे काय? गुढीला उंच बांबूच्या काठीवर त्यावर रेशमी वस्त्र, साडी लावतो, कडीलिंबाचा पाला, डहाळे, आंब्याची पानं, सुगंधी फुलांचा हार आणि नंतर आपण गाठी, साखरेची गाठी अशी गुढीला लावतो. हे सर्व लावून झाल्यानंतर गुढीच्या वरती आपण चांदीचा लोटा किंवा पितळचा लोटा म्हणजे तांब्या लावतो. तर मी पितळाचा तांब्या लावलेला आहे गुढीच्यावर. अशा पद्धतीने आपण गुढी साकारली जाते. तर गुढीच्या खाली कळस ठेवलेला आहे, सुपारी, विडा ठेवला आहे, दिवा लावलेला आहे आणि तर नारळ फोडून मग गुढीची पूजा पूर्ण झाली. मग प्रसादाला सुरुवात करणार. तर गुढीच्या पूजेसाठी मी तयारी केली. मी पूर्ण अशी ही नवीन साडी घातलेली आहे आणि ही साडी तुम्ही पाहिली असाल, मी नागरिकमधून घेतलेली साडी, लग्नात पण घातली होती. आणि आता ही गुढी आपल्या नवीन वर्ष लागलं, आपल्या मराठी सगळ्या मराठी आपल्या लोकांचं नवीन वर्ष लागलेलं आहे. तर त्याच नवीन वर्षासाठी मी ही साडी नेसलेली आहे. तर तुम्ही ही साडी पाहिलेलीच आहे, तीच साडी आहे. आणि 24,000च्या साडीचा पण ब्लॉग लवकरच येईल, कारण की माझा ब्लाऊज शिवून भेटला नाही, त्यामुळं मी तो ब्लॉग नाही बनवू शकली. तर आता ब्लाऊज झालेला आहे रेडी. मी लवकरच ब्लॉग टाकेल मी चॅनलवरती. आणि खरंच तुम्हाला ही साडी आणि ब्लॉग कसं वाटली पूजा ते कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा आणि संध्याकाळी रॅली आहे, सगळे बाईक रॅली आहे, सायकल रॅली आहे, बऱ्याच अशा. संध्याकाळी पण तुम्ही रॅलीमध्ये बघा कशी रॅली काढलेली आहे. आपल्या मराठी हिंदू धर्माच्या संस्कृती कशी जपलेली आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. तर याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजया उत्साहाचा दिवस. घरातून वालीचे असुर शक्तीचा रामाने दैवशक्तीने नाश केला. या दिवशी प्रभू रामचंद्राचे 14 वर्षाचा वनवासही संपला होता. म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखसुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म झाला. चैत्र शुद्ध प्रतिपादापासून श्री शलिका वाहन राजाने शेक गणनेला सुरुवात केली. गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करण्याचे, भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय. हे बघा माझ्या मुलीने बनवली पुरी, अशी मस्त फुगली आहे बघा. अशी छान पुऱ्या बनवते बघा बाई. गुणाची ग माझी बाय, किती ग सुंदर पुऱ्या बघा, कशी पुरी फुगती माझ्या गुणाच्या बाईची ग. गुढीला प्रसाद बनवण्यासाठी माझ्या मुलीने मला मदत केली. तिनेच ह्या पुऱ्या तळल्या. खूप सुंदर पुऱ्या तळलेल्या आहेत. ते कशा मस्त सर्व पुऱ्या फुगलेल्या होत्या, खूप छान. आणि इकडे अर्धीकडे लाटून ठेवलेल्या होत्या. आणि त्यानंतर मी वांग्याची भाजी केलेली होती, चण्याची भाजी केलेली होती प्रसादासाठी. आणि त्यानंतर श्रीखंड आणला होता. असा आम्ही प्रसाद श्रीकृष्णाला पण काढला आणि नंतर गुढीलासुद्धा काढला. तर श्रीकृष्णाचा प्रसाद माझी मुलगी श्रीकृष्णाला प्रसाद भरवते होती.
तर तिला मी सांगितलं प्रसाद भरायच्या ती घंटी वाजवायची श्रीकृष्णांना 3 वेळा हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणून असं घंटी वाजवून मग प्रसादाला खायला घातलं श्रीकृष्णाला. ती प्रसाद खायला श्रीकृष्णाला घालते तोपर्यंत मी गुढीला प्रसाद दाखवून घेतला. हे प्रसादामध्ये एक छोटी पुरी बनवली, भात, श्रीखंड, वांग्याची भाजी आणि चण्याची भाजी असा नैवेद्य ठेवला. त्यावरती तुळशीचं पान ठेवलं. असा हा गुढीला नैवेद्य दाखवला. हे पहा, मी सकाळी साडी जी घातली आहे त्याची मी नववारी केली आहे. 6 वारची नववारीचा पण व्हिडिओ माझा सर्वात फर्स्ट ब्लॉगमध्ये गेला तर तुम्हाला फर्स्टच्या सेकंड थर्ड ब्लॉगमध्ये माझा 6 वारीची नववारी कशी नेसायची तो माझा ब्लॉग आहे. तुम्हाला वाटलं तर त्यात मी ID मेन्शन करते, तुम्ही तिथे जाऊन बघा की 6 वारीची नववारी कशी नेसायची. ती शोभायात्रेला चालली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये काय काय घडतं ते शोभायात्रेमध्ये दाखवलं जातं. लेझिम, ढोल पताक, लाठीकाठी असे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम शोभायात्रेमध्ये काढले जातात. तर त्याच शोभायात्रेला मी निघालेली आहे. तर बघा माझा हा लुक कसा वाटतोय तुम्हाला. मस्त अगदी सुंदर अशी 6 वारीची नववारी झालेली आहे. कृष्णा हरे हरे
असं वाटलं पप्पांनी मला बोलवलं. या सोबत या हो ताई. कुठं चाललाय? सांभाळून द्या.